गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, बघा ग्रामसेवक तांत्रिकचं लेक्चर आहे हे आणि पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बघा महाराष्ट्रातील पीक आणि फळ संशोधन केंद्रे तसेच राज्यातील आणि भारतातील संशोधन केंद्रे आपण हे बघणार आहोत. आजचा टॉपिक जे प्रत्येक एक्झामसाठी आवश्यक आहे. आणि ग्रामसेवक आता एक्झाम जूनच्या सेकंड आठवड्यात आहे, त्याच्यामुळे अभ्यासाला लागा. चला तर बघूया. बघा हा टॉपिक आपला राहिला होता, त्याच्यामुळे हा आज घेत आहे. कृषी संशोधन केंद्र ठिकाण आणि जिल्हा. बघा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र तर पाडेगावला आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. लक्षात ठेवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यात आहे. नेक्स्ट बघा तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते जळगाव येथे आहे, जळगाव जिल्ह्यात तेलबिया संशोधन केंद्र. पानवेल संशोधन केंद्र कसबे डिग्रज सांगली येथे आहे. बघा कसबे डिग्रज पानवेल संशोधन केंद्र आहे, कसबे डिग्रजला. नेक्स्ट बघा लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर श्रीरामपूर येथे आहे, अहमदनगर. बघा लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र श्रीरामपूर, अहमदनगर. लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र श्रीरामपूर, अहमदनगर येथे आहे. द्राक्ष संशोधन केंद्र व कांदा संशोधन केंद्र हे बघा द्राक्ष संशोधन केंद्र व कांदा संशोधन केंद्र हे पिंपळगाव, बसवंत, नाशिक येथे आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत येथे. नेक्स्ट बघा खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे आहे. बघा खार जमीन संशोधन केंद्र कुठे? तर पनवेल येथे आहे. कोणत्या जिल्ह्यात येते पनवेल? तर रायगड जिल्ह्यात येते. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र बघा सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे, रत्नागिरी येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र. नेक्स्ट बघा प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्टे येथे आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्टे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र. सुपारी संशोधन केंद्र कुठे? तर श्रीवर्धन येथे आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते श्रीवर्धन. लक्षात ठेवा सिंधुदुर्ग देऊ शकते किंवा श्रीवर्धन देऊ शकते, शक्यतो श्रीवर्धनच देणार, पण सिंधुदुर्ग दिले तरी तुम्हाला टिक करता आलं पाहिजे. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन, सिंधुदुर्ग. नेक्स्ट बघा द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, पुणे येथे आहे. द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, पुणे. नेक्स्ट बघा कापूस संशोधन केंद्र अकोला येथेच कापूस संशोधन केंद्र. बघा अकोला येथे आपलं कापूस संशोधन केंद्र. चला नेक्स्ट बघा भारतातील प्रमुख कृषी संशोधन केंद्र. भारतातील प्रमुख कृषी संशोधन केंद्र. बघा भारतातील केंद्रीय कृषी संशोधन संस्था कुठे आहे? तर दिल्ली येथे आहे, केंद्रीय कृषी संशोधन संस्था. तर ती कुठे? दिल्ली येथे आहे. नेक्स्ट बघा भारतीय उद्यान विद्या संशोधन संस्था ही बंगलोर येथे आहे. कुठे आहे? तर बंगलोर भारतीय उद्यान विद्या संशोधन संस्था. नेक्स्ट बघा केंद्रीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था आहे इज्जतनगर, यूपी येथे आहे, म्हणजेच उत्तर प्रदेशला. पशुवैद्यकीय संशोधन संस्था केंद्रीय. लक्षात ठेवा भारतीय केंद्रीय जी केंद्राचे आणि भारताचे आहे. केंद्रीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था इजाजनगर, यूपी येथे आहे. भारतीय भात संशोधन संस्था ही कुठे आहे? तर कटक, ओडिशा येथे आहे. बघा ओडिशा राज्यातील कटक येथे आहे भारतीय भात संशोधन संस्था. नेक्स्ट बघा केंद्रीय गहू संशोधन संस्था कुठे आहे? तर कर्नाल, हरियाणा येथे आहे, केंद्रीय गहू संशोधन संस्था. महाराष्ट्रातील वेगळे आहे, भारतातील वेगळे आणि राज्यातील वेगळे. बघा नेक्स्ट बघा केंद्रीय गहू संशोधन संस्था कर्नाल, हरियाणा. केंद्रीय राज्य ज्वारी संशोधन संस्था राजेंद्रनगर, हैदराबाद येथे आहे. बघा केंद्रीय ज्वारी संशोधन संस्था राजेंद्रनगर, हैदराबाद येथे आहे. नेक्स्ट बघा केंद्रीय सोयाबीन संशोधन संस्था इंदोर, MP येथे आहे, म्हणजेच मध्य प्रदेश. इंदोर मध्य प्रदेशमधलं
इंदोर. तर केंद्रीय सोयाबीन संशोधन संस्था. केंद्रीय भुईमुग संशोधन संस्था जुनागड गुजरात येथे आहे. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था राजमहेंद्री आंध्र प्रदेश. तंबाखू संशोधन संस्था राजमहेंद्री आंध्र प्रदेश. केंद्रीय ताग संशोधन संस्था तर बराकपूर पश्चिम बंगाल. बघा बराकपूर पश्चिम बंगाल येथे आहे ताग संशोधन संस्था. नेक्स्ट केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे तर नागपूर. बघा आपल्या विदर्भात आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर महाराष्ट्र. नेक्स्ट केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर महाराष्ट्र. केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमला हिमाचल प्रदेश. केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमला येथे आहे हिमाचल प्रदेशमध्ये. चला नेक्स्ट बघा केंद्रीय मसाला पिके संशोधन संस्था तर कासारगोड केरळ येथे आहे. केरळ राज्यामधलं कासारगोड येथे केंद्रीय मसाला पीक संशोधन केंद्र हे आहे. केंद्रीय चारा पिके संशोधन संस्था कुठे आहे तर ते झाशी UP मध्ये आहे. बघा झाशी येथे आहे केंद्रीय चारा पिके संशोधन संस्था. केंद्रीय अन्न व तंत्र वैज्ञानिक संशोधन संस्था म्हैसूर कर्नाटक येथे आहे. केंद्रीय अन्न व तंत्र वैज्ञानिक संशोधन संस्था म्हैसूर. केंद्रीय मृदा विज्ञान संशोधन संस्था भोपाळ मध्य प्रदेशमध्ये आहे. बघा केंद्रीय मृदा विज्ञान संशोधन संस्था भोपाळ मध्य प्रदेश. नेक्स्ट बघा केंद्रीय मृदा शारदा संशोधन संस्था कर्नाल हरियाणा. शारदा संशोधन संस्था केंद्रीय मृदा शारदा संशोधन संस्था कर्नाल हरियाणा येथे आहे. नेक्स्ट बघा राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कर्नालमध्येच आहे. राष्ट्रीय दूध संशोधन संस्था. नेक्स्ट केंद्रीय संत्री संशोधन संस्था नागपूर येथे आहे. बघा आपल्या विदर्भात नागपूर जे महाराष्ट्रातील आहे तेथे केंद्रीय संत्री संशोधन संस्था आहे. आणि बघा पेपरच्या दृष्टीने जिल्ह्याविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यावर माहिती टाकलेली आहे. ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला असतील ग्रामसेवकचा तो जिल्हा नीट वाचून चला. प्लेलिस्टला अवेलेबल आहे जिल्हा माहिती. नेक्स्ट बघा केंद्रीय संत्री संशोधन संस्था ही नागपूर महाराष्ट्र येथे आहे. केंद्रीय द्राक्ष संशोधन संस्था मांजरी पुणे येथे आहे. केंद्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे आहे. केंद्रीय डाळिंब संशोधन संस्था. बघा डाळिंब संशोधन संस्था ही सोलापूरमध्ये आहे. नेक्स्ट बघा केंद्रीय कांदा लसूण संशोधन संस्था राजगुरुनगर पुणे येथे आहे. बघा पुण्यातील राजगुरुनगर येथे केंद्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र संस्था आहे. नेक्स्ट बघा मधुमक्षिका संशोधन केंद्र सुद्धा पुणे येथेच आहे. मधुमक्षिका संशोधन केंद्र. नेक्स्ट बघा भारतीय वन संशोधन संस्था डेहराडून उत्तराखंड येथे आहे. उत्तराखंडमधील डेहराडून येथे भारतीय वन संशोधन संस्था. लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यावर क्वेश्चन येतातच. 1 ना 2 क्वेश्चन बघायला हे मिळणारच. भारतातील आणि महाराष्ट्रातील किंवा राज्यस्तरीय कुठलं पण विचारू शकते. नेक्स्ट बघा केंद्रीय वन व्यवस्थापन संस्था भोपाळ येथे आहे. मध्य प्रदेशमध्येच आहे भोपाळ. मध्य प्रदेशमध्ये भोपाळ केंद्रीय वन व्यवस्थापन संस्था. नेक्स्ट बघा केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था अंबिकानगर येथे आहे जे राजस्थानमधलं आहे. अंबिकानगर लक्षात ठेवा आणि राजस्थान पण लक्षात ठेवा. केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था. नेक्स्ट बघा राज्यस्तरीय संशोधन केंद्र. बघा सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड. नारळ संशोधन केंद्र भाट्टे रत्नागिरी. बघा नारळ संशोधन केंद्र भाट्टे रत्नागिरी. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड. नेक्स्ट काजू संशोधन केंद्र वेगुर्ला सिंधुदुर्ग. आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेगुर्ला सिंधुदुर्ग येथेच आहे. आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेगुर्ला सिंधुदुर्ग. नेक्स्ट बघा केळी संशोधन केंद्र कुठे तर यावल आणि जळगाव येथे केळी संशोधन केंद्र आहे. लक्षात ठेवा यावल आणि जळगाव. नेक्स्ट बघा
तेलबिया व गडीत धान्य संशोधन केंद्र कुठे आहे तर ते जळगाव येथे आहे. तेलबिया व गडीत धान्य संशोधन केंद्र जळगाव. लक्षात ठेवा, तेलबिया व गडीत धान्य संशोधन केंद्र आहे जळगाव येथे. सीताफळ संशोधन केंद्र कुठे तर ते अंबेजोगाई येथे. सीताफळ, अंबेजोगाई आणि बीड. अंबेजोगाई हे बीड जिल्ह्यातील सीताफळ संशोधन केंद्र. नेक्स्ट बघा, मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे, अहमदनगर जिल्हा. पानवेल संशोधन केंद्र तर नाशिक, डिग्रज. बघा, नाशिकमधील डिग्रज, सांगली, नाशिक. सांगली जिल्ह्यातील डिग्रज आणि नाशिक या इथे दोन इथे पानवेल संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट बघा, भाजीपाला संशोधन केंद्र कुठे आहे तर बाकवली येथे आहे. सॉरी, बाकवली नाही, वाकवली आहे ते. भाजीपाला संशोधन केंद्र वाकवली. तेलताळ प्रकल्प कुठे आहे तर कणकवली येथे. तेलताळ प्रकल्प कणकवली. वनौषधी संशोधन केंद्र कुठे आहे तर वडगणे, कोल्हापूर. वनौषधी संशोधन केंद्र वडगणे, कोल्हापूर. वडगणे, कोल्हापूर. नेक्स्ट बघा, गडीत धान्य संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यात आहे. गडीत धान्य संशोधन केंद्र हे लातूरमध्ये आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे येथे आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे. लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे आणि पेपरच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ कुठे तर मुंबई येथे. महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ मुंबई येथे. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट औरंगाबाद येथे आहे. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट कुठे आहे तर औरंगाबाद येथे आहे. कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र कुठे तर सोलापूर येथे आहे. कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र. नेक्स्ट बघा, लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. बघा, लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे तर नागपूर येथे आहे. कांदा संशोधन केंद्र कुठे तर निफाड आणि नाशिक येथे. कांदा संशोधन केंद्र कुठे तर निफाड जे नाशिक जिल्ह्यातील आहे. नेक्स्ट बघा, गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक येथेच आहे. कांदा संशोधन केंद्र आणि गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक. नेक्स्ट बघा, गेरवा तांबेरा संशोधन केंद्र कुठे आहे. गहू गेरवा तर महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील. बघा, गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर सातारा. ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा. बघा, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा. प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र कुठे तर कोल्हापूर येथे. प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्य बी बियाणे महामंडळ कुठे तर अकोला येथे. महाराष्ट्र राज्य बी बियाणे महामंडळ अकोला. नेक्स्ट बघा, जगात लावले गेलेले पहिले फळझाड कोणते तर बघा, काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे दिलेले क्वेश्चन आहे ते. जगात लावले गेलेले पहिले फळझाड तर खजूर आहे. बघा, खजूर जगात लावलेले पहिले फळझाड. वनस्पतीचे सर्वात मोठे फळ कोणते तर फणस आहे. वनस्पतीचे सर्वात मोठे फळ तर कोणते फणस. नेक्स्ट बघा, जगात सर्वाधिक उत्पादित होणारे फळ तर ते द्राक्ष आहे. जगात म्हणत आहे. वनस्पतीचे संयुक्त फळ कोणते तर फणस व उंबर. फणस आणि उंबर हे वनस्पतीचे संयुक्त फळ आहे. वनस्पतीचे संयुक्त फळ कोणते तर फणस व उंबर. झाडांना जास्तीत जास्त रोग कशामुळे होतात तर कशामुळे होतात कवकामुळे होतात झाडांना जास्तीत जास्त रोग. बघा, नेक्स्ट जागतिक फलोत्पादन उतरता क्रम कोणता आहे तर द्राक्ष, केळी, सफरचंद हा जागतिक फलोत्पादनात उतरता क्रम आहे. द्राक्ष सर्वात जास्त, त्यानंतर केळी, त्यानंतर सफरचंद. नेक्स्ट बघा, जगाच्या प्रति हेक्टरी उत्पादन मूल्यानुसार फलोत्पादनाचा उतरता क्रम किती आहे प्रति हेक्टरी मूल्यानुसार.
तर बघा द्राक्ष, आंबा, केळी आणि मोसंबी. तर सर्वात जास्त द्राक्षे, मग आंबा, मग केळी आणि नंतर मोसंबी. नेक्स्ट बघा सीताफळ व लक्ष्मण फळ यांच्या संकरातून निर्माण झालेले फळ कोणते? तर हनुमान फळ. बघा हनुमान फळ आपण नाव ऐकलं असणार, ते सीताफळ व लक्ष्मण फळ यांच्या संकरातून तयार झालेले आहे. सीताफळ व लक्ष्मण फळ संकरातून निर्माण केलेले फळ हनुमान फळ. चला मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा जिल्हा, विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर सातारा, तेलबिया संशोधन केंद्र जळगाव, पानवेल शेत संशोधन केंद्र कसबे डिग्रज सांगली, लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र श्रीरामपूर अहमदनगर, द्राक्ष संशोधन केंद्र व कांदा संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत नाशिक, खार जमीन संशोधन केंद्र पनवेल रायगड जिल्हा, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्टे रत्नागिरी, सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड आणि द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे, कापूस संशोधन केंद्र अकोला. बघा नीट वाचा, व्हिडिओ थांबून वाचा, तुम्हाला फास्टमध्ये नसेल जमत तर. आणि भरपूर कमेंट आल्या मला की लेक्चर फास्ट होते म्हणून. आरामानं तर किती सांगणार आहे, 80-90 क्वेश्चन असतात आपले तांत्रिकचे, तेवढे क्वेश्चन झाले पाहिजे म्हणून फास्ट घेते आणि तेच अर्धा-पाऊण तासाचं लेक्चर होते. चला तर भेटूया नेक्स्ट तांत्रिकच्या लेक्चरला. बघा प्लेलिस्टला सर्व लेक्चर अवेलेबल आहे, नक्की व्यवस्थित वाचा, जी पेपरच्या दृष्टीनं तुम्हाला आवश्यक आहे. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.